नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पूर्णिमा तुमचं खूप मनापासून स्वागत करते. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा भाज्या फारशा चांगल्या मिळत नाहीत तेव्हा आपण पाटोडी रस्सा, डुबुकवडी किंवा मूगवडी अशा भाज्या करतो. या भाज्या उन्हाळ्याच्या दिवसात खायलासुद्धा खूप छान वाटतात. आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीची मूगवडीची रस्सा भाजी दाखवणार आहे. छान चमचमीत अशी भाजी तयार होणार आहे. चला मग सुरुवात करूया रेसिपीला. मूगवडीच्या भाजीसाठी मी वाटीभर एवढ्या मूगवड्या घेतलेल्या आहेत. या मूगवड्या मी घरी केलेल्या आहेत. या मार्केटमध्ये सुद्धा अगदी सहज मिळतात. आता या मी कुटून घेणार आहे. थोड्या जाडसर कुटायच्या आहेत, अगदी बारीक नाही कुटायच्या. मूगवड्या अशा कुटून घेतल्या म्हणजे त्या लवकर शिजतात. साधारण इतपत आपल्याला या जाडसर कुटायच्या आहेत. मूगवड्या आता कुटून झाल्या आहेत. त्याला आपण थोडंसं पाणी लावून मुरत ठेवणार आहोत. असं केल्याने मूगवड्या नरम पडतात आणि लवकर शिजतात देखील. आता भाजीची फोडणी करायची आहे. त्यासाठी मी 2 पळी एवढं तेल घेतलेलं आहे. त्यात थोडीशी मोहरी घातली आहे. तेजपत्ता घालायचा. 1 टेबलस्पून एवढी धण्याची भरड घातलेली आहे. हे आता तेलावर थोडंसं परतून घ्यायचं. धण्याची भरड अशी परतून घेतली की त्याचा छान सुगंध येतो. 5-6 लसूण पाकळ्या क्रश करून घातलेल्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. हे सगळं छान थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर यात 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा. कांदा, लसूण हे सगळं छान तांबूस रंगाचं होईपर्यंत परतवून घ्यायचं. फोडणी आता छान खमंग झालेली आहे. यात मी आता थोड्याशा बटाट्याच्या फोडी घालत आहे. 1 छोटासा बटाटा मी बारीक कापून घेतलेला आहे. बटाटा घालणं ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातला तरीही चालेल. बटाट्याच्या फोडीसुद्धा तेलावर आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायच्या आहेत. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये मूगवडी घालायची आहे, जी आपण पाणी लावून थोडा वेळ ठेवून दिली होती. मूगवडीसुद्धा आपल्याला छान खमंग सुवास येईपर्यंत परतायची आहे. 3 ते 4 मिनटं मी मूगवडी छान परतून घेतली. आता मूगवडीचा छान सुगंध यायला लागलेला आहे. आता आपल्याला यात मसाले घालायचे आहेत. 1 टीस्पून एवढी हळद घालायची. तिखट घालायचं आपल्या चवीनुसार. 1 टीस्पून एवढी भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची. मसाले घातल्यावर आता हे थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले छान भाजले जातात. यात मी आता 1 मसाला पेस्ट घालत आहे. कांदा, खोबरं, धणे, जिरं आणि लसूण तेलावर परतवून घेतलं आणि त्याची पेस्ट मी तयार करून घेतली. या मसाला पेस्टची रेसिपी माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे, ती तुम्ही पाहू शकता. ही मसाला पेस्ट घातल्याने मूगवडीच्या भाजीला छान चमचमीत अशी चव येते. ही पेस्ट घातल्यावर आपल्याला हे थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. मी जवळजवळ 2 ग्लास एवढं पाणी घालत आहे. शक्यतो गरम पाणीच वापरायचं, म्हणजे तरी छान येते आणि भाजीची चव टिकून राहते. आता हे आपल्याला छान उकळू द्यायचं आहे. भाजीला आता छान उकळी आलेली आहे. आता याला आपल्याला झाकून शिजवायचं आहे. मूगवडी पूर्णपणे शिजेपर्यंत याला झाकून शिजवायचं. मधून उघडून मूगवडी शिजली का ते चेक करत राहायचं. मूगवडी आता बऱ्यापैकी शिजलेली आहे. मूगवडी शिजल्यावर यात टोमॅटो घालायचा. जर टोमॅटो आधी घातला तर मूगवडी शिजायला वेळ लागतो. मीठ घालायचं आपल्या चवीनुसार. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि थोडीशी कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथी घातल्याने छान सुगंध येतो भाजीला. आणि आता हे छान ढवळून घ्यायचं. भाजी आता जवळजवळ शिजलेलीच आहे, पण शेवटी मी 2 मिनटं आणखी वाफ काढून घेणार आहे, म्हणजे भाजी आणखी छान मऊ शिजते. शेवटी यामध्ये थोडासा गोडा मसाला घालायचा.
गोडा मसाला नसेल तर गरम मसाला देखील घालू शकता आणि छोटासा गुळाचा खडा घालायचा. मुगवडीची भाजी आता रेडी आहे खाण्यासाठी. ही भाजी पोळीसोबत, पराठ्यासोबत, भाकर, भात कशाही सोबत खूप छान लागते. तर मग ट्राय करून बघा मुगवडीची चमचमीत रस्सेदार भाजी. आणि रेसिपी आवडली तर मला कॉमेंट करून जरूर कळवा. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.